तर दुसरीकडे पुणे पालिकेसाठी काँग्रेसनं अजित पवारांना 70 जागांचा प्रस्ताव पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसनं 70 जागांची यादी अजित पवारांना दिली असल्याचंही कळतंय। पुणे पालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत लढणार असल्याचीही माहिती आहे। दरम्यान पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महायुतीच्या नेत्यांनी विचार करावा असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवारांना महायुतीमध्ये राहण्याचा अधिकार नाही असंही राऊत म्हणाले। शिवाय पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना मनसे एकत्र लढेल असंही वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। पुण्यात काय घडतंय स्थानिक पातळीवर खरं म्हणजे अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकारच नाही किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही। नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माननीय शरद पवार साहेबांवरती कोणत्या प्रकारची वक्तव्य केलेत आपल्याला माहिती आहे, जी महाराष्ट्राला मान्य नाही, अजिबात मान्य नाही। आता महायुतीतून ते परत महाविकास आघाडीशी युती करत असेल या पद्धतीने तर महायुतीच्या नेत्यांना विचार करावा लागेल नक्की कोण कोणाबरोबर आहे आणि कोणती विचारधारा कुठे मिसळते। आम्ही जाणार नाही, पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढतील। काँग्रेस आमच्या बरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू। आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे, सुरू आहे, हे पण सांगतो। नाशिकमध्ये काँग्रेसची चर्चा सुरू आहे, मीरा भाईंदर किंवा अशा अन्य ठिकाणी काँग्रेसची चर्चा आमची सुरू आहे। त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे ही युती